महाराज तुम्ही आळंदीला काऊन नाही गेले हो? डबल एकदा आळंदीला काऊन नाही गेले? आता इकडेच थांबता काय? आता शेतातले पुंजाने उचलायचे म्हणून थांबून घेतलं. नाही आता तुम्ही शेतीच्या मागे लागू नका. शिक्षण पहा वैभव महाराज. आणि आपल्या दिंडीच्या वेळेस आपण चालत जाऊ. आणि धामणगाव दिंडी असताना आपण दुसऱ्या दिंडीत कशाला जायचं? नाही नाही बरोबर आहे. अहो आपले ते आता ते ऍडमिशन साठी आले महाराज आपले जाणार आहे. ऍडमिशन साठी आले आणि दाखवायला केलं का ऍडमिशन? झाले का तुमचं शिक्षण झालं का? नाही नाही चालू आहे. चालू आहे. आणि तुम्ही दिंडीत नसले तर आम्हाला गमणार नाही हो. महाराज लागतेच ना आम्हाला. आपल्या वैभव महाराजाची दिंडी. आणि तिथं आलाऊस आणि तिथं स्वागत कोण करीन मग? याचा सोपान काकाचा फोटो घेताना मूर्त घेताना दिंडी मालकाचं धामणगाव ये बी नाही त्या लोकांना तिथे. धामणा गाव प्रत्येक पालखीवाल्या स्वागत तिथं. एक पालखी का माझ्या माग नेलं व देवानं मला. तशी एकदा पाहुणे व उशा जाऊन बागे एकदा जाय व जा. मोठे मोठे मन करा आणि जिंदगीत येऊन इशी दिवस देवाच्या पायावर घालावं. जा पण वारीला. कुत्रे माजरे वारीला होते म्हणलं. कुत्रे माजरे होता. एवढ्या माजरे बी नेलं होतं कुत्रे कुत्रे होते म्हणलं. लय दूर कुत्रे पाहिले मी. पुरे एक दिवस आलं म्हणलं माग माग संघ आलं. दिंडीत असं पुन्हा धावे नाही काही नाही. आपल्या विशाल महाराजांना कशी सेवा केली वारकऱ्याची. चांगली केली. चांगली सेवा केली महाराजांनी. आणि मला काय चढविलं बाई याच्यामध्ये जेजुरी मध्ये. दोघांनी बी मला जेजुरीचं तीर्थ बनवलं. त्या गडावर मी चढू शकत नव्हते. वैभव महाराजांना आणि विशाल महाराजांना आम्हाला चढवलं. आणि मायला पाहू लागले होते. मायने सापडली तर मीच सापडले. माय पुढे नाचायला तो लक्ष्मी माय आपली जेजुरी गडावर. पाय बाय गवत हे काढल्याची आता जमतच नव्हतं. काढलं म्हणजे उगाड बी भेटली त्यांना. बस होते की मारा. वच्छला बाई बाबा भावाला काम करताय. हो बाई एखादं भजन तर म्हणा ना. एखादं म्हणा की जरा म्हणू का मग? म्हणा खरं म्हणू का? म्हणा माग मागा म्हणू का? म्हणा द्रुपदी मला म्हणू लागा. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. पंढरीत झाली चोरी धावून विठ्ठलाचा गेला हार आळाला जेनीवर. विठ्ठलाचा गेला हार आळाला जेनीवर. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. रुक्मिणीचा गेला जगा जे रुक्मिणीचा गेला जगा जेनाच्या घरी बघा. रुक्मिणीचा गेला जगा जेनीच्या घरी बघा. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. तुकाचा गेला विना वाळवंटी झाला जमा. तुकाचा गेला विना वाळवंटी झाला जमा. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. पंढरीत झाली चोरी धावून आले वारकरी. पंढरीनाथ भगवान की जय. साजी राम की जय. आता किती येईल लागलं होतं. ते दोघं बघावरती किती पुढे पाहत गेली तुमची माग. मग आता आम्ही भजन काही फोटो काही रेंज मध्ये नाही तर डोक्याला भांड्या ऊन लागत नाही. नाही ना धोंडा मायला नाही भजनाला माझा मायला बाई. पंढरपूरला सरावर कसं जायचं? कीर्तन भागवत करायला काय नाही पंढरपूरला द्रौपदीला नेण्यासारखं नाही.
का बरं जाऊन तुला सांगते मी मला नाही 2-3 दिवस बी चालू शकत नाही ते टोंगळे गेले गुडघे गेले टोंगळे गेले गुडघे गेले मी तरी 10-11 दिवस चालले मी उडी कुणीकडे मारली मला उश्या चालते इकडे जर गुडघे चालू असतात कंबर चांगली असते तो जाऊ वाटत नाही मग ज्यावेळेस हातपाय थकले की नंतर जाऊ वाटते कोमल बहीण उषा बहीण घेऊन जा कोमल तू यायली का येऊ राहिली का ग तू एवढं आली का वा वारीले मग जन्माची एक वारी करा वारी पाऊली चाललेली पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ आणि पाऊली चाललेली पंढरीची वाट खरंच मला पाऊली समजली असंच आहे ना ग खालची चप्पल गेली हिची कुणाची धुरपताची चप्पल गेली ती खाली का वाकू शकली नाही तिच्या उरावून लोक जात होते म्हणून ती लवली ना अगं गेली चप्पल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे घेऊ नको तशीच गेली बिन चप्पलाची हिचं येणूचं जोडवं गेलं अहो जाऊ दे जाऊ दे खाली लावलं की आपल्या अंगावर लोक जाते ना मग एवढी गर्दी होती ना त्या दिवशी निघलो होतो ना आपण पुण्यातून हा ती जराशी पुढे नाही जाता चप्पल गेली जाऊ द्या आणि चप्पल पण माऊली दर्शन बघा किती दर्शन आनंद घडलं नाही सांग गर्दी सांगते तुला अशी असंच चाललं का ना असंच आणि जरासं पळत असलं की धामणगाव दिंडी धामणगाव दिंडी अगं आपला फुगापा कुठं आहे झेंड्याला लावून झेंड्याला फुगा लावला ती ओळखी बाई मग बाई बरं किती आठवण येते की नाही पंढरपूर आठवणी पोट नाही भरला अजून जातो म्हणला आम्ही एकदा गाडी करून पोटच नाही भरला आमचं कानावर नाही भरलं पांडुरंगा दर्शनानं नाही आणि मठ गिठ कोणतेच पाहिले नाही एकदा जाऊ बाई पंढरपूरला गेल्या ना काही मटर पिठ पाहायची गरज नसती नाही होय, पाण्यात नाही काय काय. नाही हो मटा फुगन देव पाहायला बस झालं ना देव पाहायला देव पोट भरून माहिती का पंढरपूरला गेल्या नाही ना तुला सांगते पंढरपूरला गेल्या या आणि हिचं दर्शन नाही झालं कोणाचं आंबा माहिती तुळजापूर नाही आपण पंढरपूरला गेलो होतो ऐका तुम्ही आपले लोक काय म्हणतात या देवाला गेलं नाही त्या देवाला गेलं नाही आपला देव संघच असतो आपल्या देव सोबत संसाजी महाराज सोबतच आहे देव वारीला आहे म्हणजे आहे. ऐकता का समजतं कारण वारीला गेले की नाही आपला तो देव एकच करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे कारण आपल्याला एकच देव पाहिजे एकच तो नामद्रढारी म्हणा आपण एकाच ठिकाणी राहायला पाहिजे एका ठिकाणी म्हणजे एकच नामस्मरण करायला पाहिजे पण त्या लोक काही आपला देव आहे आपला बी देव पण डोळे कुठं नेवा आणि मन शांतता कुठं व्हा आणि पायाला कुठं कामी लावा म्हणजे हे एकच डावा ते आपल्या डोक्यात चमक आता चेक झालं सोयाबीन काढताना गवत होणार नाही का आता होतं का नाही होत आता नाही होत आता कोणतंच गवत नाही होणार. आता लोकांचे आहे ना मग कापणं लागतं त्यांचं याला निंदन नाही कापणं नाही काहीच नाही नुसतं निर्मळ झाड निघून येतात आणि जर नाही नेला असतं तर सोयाबीन कापताना अवघड गेला मावस तसं झालं आता धुरपतीला जर कालचं नाही बा. लयच गवत आहे मायावरात पण निंदता नाही येत निंदता येत नाही लय वाढलं ते बाई तो सोयाबीन आहे कमराला दाट झालं ते फुल बसलं दाट नाही झालं आज हे फटे जरासा मोठा आहे ते बारका बी आहे आणि खत टाकल्यानं वाढलं आणि गवत बी वाढलं मधात अजून 2-4 दिवस थांब म्हणले फुल बसायचं आहे म्हणले धुरपती फुल बसायचं आहे म्हणे फुल बसलाय कोणी तारखेच आहे की नाही आपण पंढरपूरला नव्हते गेलं का नंतर डॉक्टर साहेब आले आळंदीपर्यंत आणि आळंदी वापस आले तेव्हा पेरल्याला सगळ्याच्या मागून पेरलं बरोबर पण चांगलं पीक आलंय 19 तारखेला आले डॉक्टर साहेब वापस 19 आले का हा 19 ला 20 ला सकाळी पैदल निघलो आपण गरमी पण व्हायली ऊनही लागायला अंगावर घेतले गरमी झाली नाही तर काढलं खाली लपते झाडाखाली झाडाखाली लपत नाही निंद लागतो ना आज तसं ऊन नाही आज ऊन नाही ना बाई जास्त. होतं त्याच्यावर पाणी आलं ना हो ना. आज थंड आहे. शुक्रवारी पाणी चालू झालं. गुरुवारीच नाही झाला होता आम्ही. माग मग झाडाखाली नाही झाडाखाली कसं काय रे चिंताबाई हाटका आणि त्यांना ऊन लागतं ना आम्हाला लेबरला लागत नाही नाही हो, तुमच्या का म्हणून असं बोलता हो बाई शेतात येऊन आनंद वाटायला की नाही रोजच काम पण बाई तुम्हाला होय हो? 2 वाजता येऊ. बाई रोज तुम्ही शेतात काम करता कंटाळा येत नाही का कशाला येईल येते की आम्हाला? लागत नाही का? आता सगळ्यांनी सर्व्हिस नाही का बाई तुम्ही शेतात कामं कोण करा? बिस्किटचे पुढे पाणी आम्ही सर्व्हिस शेतात कामं कोण करायचे
नाही नाही कंटाळा कसा आहे ना, आपण शेतकऱ्यांना जर कंटाळा केला तर बाकीचे लोक कोण कर्मचारी शेती पडीत पडल ना. नाही नाही शेतकऱ्यांना कंटाळा केला तर बाकी दुनिया कशी काय जगणार काय म्हणले आमच्या घरी डॉक्टर आहेत. आम्ही नेलं संध्याकाळी आम्हाला दुखणं आलं की लगेच डॉक्टर येतात इंजेक्शन द्यायला आम्हाला गरज पडली कीर्तनाची की लगेच वैभव महाराज येते. महाराजींबाईनं केलं ना पुढे आहे माहित असे नाही असू दे मोठं एक साली हे पण आपलंच आहे ना. हो. त्याच्यातलं सोयाबीन चांगलं आहे भाजी नाही का. विशाल महाराज जरासं असं हिंडू हिंडून फिरून पहा जिकडे जिकडे जास्त गवत आहे तिकडे तिकडे निंदण्यासारखं आहे मस्त. तुम्हाला काय लागली काय आता मी निंदा तुम्ही जेवढे आहे जेवढे पंढरपूरला आहे. तुम्ही आले होते ना पंढरपूरला हो आता मा नंबर कटला नाही कसं काय कटला कटला काय येत नाही आता तुम्ही जेवण करते बस संध्याकाळी भूक लागत नाही का एक वर्ष वारी केली म्हणजे पुढच्या वर्षी करायची नाही आता कमी नाही खाल्लं का. या बाईला घ्यायचं का नाही या बाईचा नंबर लागला या बाईचा लागला नंबर उशाचा उश्याचा लागला. तुमच्या सुनबाई आमचं पडीत नाही ना उश्या आणि आमचं एक लहान पोरग द्या बाई मला ते मला बाई नाही महाराजींचा काढ रे काढायला महाराजींनी महाराजीन बाई पण निघत असते का? नाही महाराजीं बाईला जेवायला लागत नाही का तुम्हाला काय लागते जेवायला जेवण लागत नाही आणि वैभव महाराज पण निघतात का. महाराज कुंभारी भरायला होतं झालं का जेवण माय उपाशी नाही सोडला व त्यानं बरोबर आता थांबून जेवत होता का अरे मला ये मा दादू बाई घ्या ना तुम्ही हा पुढं सगळं म्हणजे या निमतीला तरी चांगलं तू हे की मग इकडे ये ना आम्ही तास कोणता आहे वरती ते बाई उंच पाहिलं पण आता नाही का हिला येते नाही काल नाही होता आज मस्त दीपालीला येते सोयाबीन आणि तूर नाही ना बाई दोन्ही सोयाबीन आहेत पलीकडले कुणाला सुरेशला आणि हे दोन मला हे दोन उशीर तुला हे येतं महाराजींबाईचे दोन हे महाराजींबाईला टाक हे दोन महाराजींबाईचे तुमच्या एवढं होणार नाही ना तुमच्या इकडे निंदन होणार नाही ना काऊन नाही होत आमच्या एवढं निंदन होतं राहू द्या ना तुम्ही काय आणि मग त्याच्यानंतर हिला ती डोडाबाईला ती. होय ना हा तिकडे हे ये की तुझी कुठे आहेत बाय हे तिकडेच आहे बुडाला एकच गाडर बाबा यांची जास्ती कुठं तू आबो माणसं नाही पाहिजे का तिथे हाय बा आमच्या शेतात माणसं बघा माणसं पाहिजे ना निंदू का बाई? हो ना निंदतो आपल्या शेतातलं काम करायला काय लाज लागलं असते का शेत आपण खुशीने घेतलं ना. अय परा हे सगळं काढून घे चांगले बोला सरांच्याशी आपली भाषा बोलणं का चांगली मराठी बोलायची आपली आपली जे आहे महाराज फोटो देणे तुम्हाला दिसला का फोटो काढले आपले व्हिडिओ महाराज बरं बाई घरी जेवण्यापेक्षा इथं किती आनंद होते मग आम्ही एकदाच इथं येत जेवतो घरी संध्याकाळी कोण जेवलं नाही जेवलं चहाचा बोट पिऊनच झोपून जातो म्हणजे आनंद म्हणजे इथंच पोटभर जेवते आपलं आणि सकाळी काही जेवण येत नाही चहा घरी राहण्यापेक्षा घरी राहणाऱ्या बाळाला जेवण झकत नाही भूकच लागत कामच नसते ते शेतात काम करून नाही आणि इतर बाया काम करून पोटभर जेवतात काही दुखत नाही काही नाही कोणाची कंबर नाही दुखत गुडघात दुखत नाही काही नाही तुम्ही घ्या ना सेप कापले नाही कुठेतरी करत लागतं ते तर आहेच मोठी मायकडे खाय रे मोठी माने शिरा किती खाय ना काही नाही मोठी मायच्या ताटावर शिरा बाय तिकडचा घे इथं नाही इथं तोंड खाऊन इकडे करू लागले डोक्यात घेतो 5 रुपये मोठी मोठी आहे ते घ्यायचे असं घ्यायचं पाणी घ्या पाणी इथून भाकरी अशा जवळ घ्यायचं उन्हात बस अलीकडे ना जवळ
बाई तुम्ही या की इकडं. नाही ऊन नाही ना मग. ऊन येते तिथं. इकडे जायचं. माझं काय जनावर तिकडे गेलं मामी काय किती आनंद वाटत घरच्या जेवणापेक्षा इथे किती आनंद वाटतो घरी इथे जेवताना लय आनंद येतो ना. पण आज उपवास आहे किंवा नंतर खाते जेव इरा अजून आहे का कोणाचा करू होते दिला पण कापा पाहिजे. तुम्ही घ्या ना कांद्याची चटणी. हजार कप तसं काय घेतलं जेवण पहिले इकडे घे सगळ्यात घेतल्या घ्या. एवढं पोट आहे का तुमचं. तुम्ही शिरा मला नाही खायचं. काहून आहे ना गोड नाही. आपल्या दुकान कमी झालं यार आपलं. उषा नाही कोमल नाही. हो तरी म्हणाले उशान कोमल काम नाही आले ते. कोमलला काय आमली पितून बळलं. उषा फवारणीला गेली. हो का ए छकुली तू खाले मान का ते सुरेश चालला होता. बाई नाही वाटत आणि असं असं काढायला किती छान महाराजाकडे घ्या आपल्या. कापाना शेप घ्या ना. ठीक आहे काय पप्पाच्या याच्यावर येईल का आले का कापू माझ्या तिकडे पाय तिथे पान घेतलं याच्यात घ्या ना काय नाचू लागलो काही जीव लागलो फडके पाय आपले. हा छान आहे घरच्या मग हसतात का एवढं हसू लागलं पाणी असू नका ना. अगं उठकी का अगं दुर्पदे झालं. अगं धरकी का माझी बरोबर याला काम आहे रोज ते एवढं आहे का अगे कलू परत गिरा देखी का कलू. अरे वैभव भाजी घे की जराशी. झालं नाही झालं तू झालं का मला सांग काय बोला. मोठ्या आईचं घे मोठ्या आईचं घे पाणी प्यायले इकडून घे. बाई काय बाई उठा नको ग. भाजी खराब आहे. एक डबा दे. एक डबा दे. ए भाजी डबा दे ना. उपास असेल ना नाही नाही अन्नव डबा समजलाय. पाणी मागायला पाणी काढता